तर नमस्कार मंडळी, मला माहिती आहे की तुम्ही माझा खालचा शॉर्ट व्हिडिओ बघून हा लॉंग व्हिडिओ खास उगम कसा झाला या नामाचा, कहाणी काय आहे नेमकी ते पाहण्यासाठी आलेला आहात. चला तर मग उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. अक्कलकोटमध्ये माधव नावाचा एक हुशार अभ्यासी मुलगा राहत होता. सततच्या अपयशाने तो खूप निराश झालेला होता. शेतीत नुकसान झाले होते, कामात कधी यश मिळत नव्हते, मित्रांनी देखील अगदी साथ सोडली होती. हळूहळू त्याने लोकांमध्ये जाणं बंद केलं आणि तो एकटाच राहू लागला. त्याच्या आईला खूप काळजी वाटत होती. ती दररोज देवाला प्रार्थना करायची. एक दिवस गावातल्या वृद्ध स्त्रीने सांगितले, माधवला ना तुम्ही स्वामींकडे घेऊन जावा. मनाविरुद्ध माधव अक्कलकोट येथे गेला. यावेळी स्वामी एका झाडाखाली निवांत बसले होते. आजूबाजूला त्यांचे भक्त देखील होते आणि एक विलक्षण शांतता देखील सर्वत्र पसरली होती. माधव खाली मान घालून बसला. स्वामींनी त्याच्याकडे पाहिले आणि मग अचानक मोठ्या आवाजात म्हणाले, अरे, जिवंत माणूस असा मेल्यासारखा काय बसतोय? सर्वजण आश्चर्यचकित झाले. माधवच्या डोळ्यात देखील अश्रू आले. तो म्हणाला, माझ्यात आता काही उरलं नाही स्वामी. स्वामी हसले आणि मग त्यांनी जवळच्या झाडाच्या कोरड्या फांदीकडे बोट दाखवले आणि ते म्हणाले, ही फांदी सुकलेली दिसते, पण तिच्या आतमध्ये अजून जगण्याची उमेद आहे. त्यामुळे ती आतून खूप जिवंत आहे. काही दिवसांनी त्या फांदीला छोटी नाजूक हिरवी पालवी फुटेल. हे पाहून ऐकून माधवला अगदी थक्क झाला. त्यानंतर स्वामी म्हणाले, देवाने दिलेले चैतन्य कधीच संपत नाही, फक्त श्रद्धेचा पाऊस हवा. त्या शब्दांनी माधवच्या मनात आशेचा प्रकाश जागा झाला. तो रोज नामस्मरण करू लागला, नवीन कामाला लागला, अनेक लोकांमध्ये देखील हळूहळू मिसळू लागला. हळूहळू त्याचं आयुष्य बदलू लागलं. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसू लागला. आईच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, स्वामींनी माझ्या मुलाला पुन्हा जीव फुंकला. ही गोष्ट सर्वत्र गावभर पसरली. लोक म्हणू लागले, स्वामी मृत मनाला देखील जिवंत करतात. त्यांच्यात अद्भुत चैतन्य आहे. तेव्हापासून भक्त त्यांना प्रेमाने म्हणू लागले, चैतन्य मूर्तये नमः.